मी ॲडव्होकेट आकाश गोविंदवाड. ह्या व्हिडिओमध्ये आज आपण जाणून घेणार आहोत 498 ही केस जी पत्नी तिच्या पतीविरुद्ध व पतीच्या नातेवाईकांविरुद्ध दाखल करते. ही केस जी असते 498 या केसमध्ये शिक्षा जी असते ती 3 वर्षांपर्यंत असते. आता आपण केस बद्दल बोलूया. जेव्हा कधी पत्नीने तिच्या पतीविरुद्ध व तिच्या नातेवाईकांविरुद्ध जसे की सासरा, सासू, नणंद, दीर व इतर कोणी नातेवाईक असतील यांच्या विरुद्ध जर 498 जी केस दाखल केलेली असेल तर कायदेशीर ती केस कशी चालते. पत्नी जेव्हा FIR दाखल करते पतीविरुद्ध आणि त्याच्या नातेवाईकांविरुद्ध, जे पोलीस अधिकारी असतात म्हणजे तपासकीय अधिकारी, पोलीस अधिकारी जो असतो तो पोलीस अधिकारी त्या पतीला आणि त्याचे नातेवाईक म्हणजे जे लोक आरोपी आहेत त्या FIR मध्ये, त्या तक्रारमध्ये जे लोक आरोपी आहेत, पती असतो त्याचे नातेवाईक असतात, त्यांना नोटीस इश्यू करतात, नोटीस देतात की तुमच्या विरुद्ध तुमच्या पत्नीने गुन्हा दाखल केलेला आहे आणि ह्या या लोकांची नावं आहेत त्या गुन्ह्यामध्ये, तर तुमच्या सगळ्यांना ही नोटीस देण्यात येते की तुम्ही पोलीस स्टेशनला या, आम्हाला तुमच्यापासून चौकशी करायची आहे. अशी नोटीस पोलीस अधिकारी ज्या पत्नीने ज्या लोकांविरुद्ध गुन्हा दाखल केलाय त्यांना देतात. मग ते लोक म्हणजे पती, त्याचे नातेवाईक असतील, त्यांनी पोलीस स्टेशनला जायचं व जी काही चौकशी पोलीस अधिकारी करतील त्यांचे उत्तर द्यायचे योग्य ते. आणि तिथे चौकशी दरम्यान तुम्ही तेच उत्तर सांगायचे जे तुम्हाला माहिती आहे आणि तुमच्या बचावाचे जे काही खोटे आरोप तुमच्या विरुद्ध केलेले असतील ते पूर्ण फेटाळून लावायचे असतात. कारण खोटे आरोप जर तुम्ही मान्य केले तर ते तुम्हाला प्रॉब्लेम होईल. म्हणून जे खरं असेल, जे सत्य असेल ते चौकशीमध्ये सांगायचं. समजा आता पोलिसांनी नोटीस दिली पतीला, त्याच्या नातेवाईकांना, ते लोक गेले, त्यांनी त्यांची बाजू तिथं मांडलेली सांगितलं, तर त्याच्यानंतर काय, जे पोलीस अधिकारी असतात नंतर त्या गुन्ह्यामध्ये जर काही साक्षीदार असतील तर त्या साक्षीदारांचे जबाब घेतात. साक्षीदारांचे जबाब घेतले किंवा काही पत्रव्यवहार करतात इतर गोष्टींचा. या एकंदरीत अशा जो काही तपास होता हा तपास म्हणजे साक्षीदारांचे जबाब घेणं, आरोपींचं स्टेटमेंट वगैरे जर घेतला असेल, त्यांना काय विचारपूस केली असेल तर त्या सुद्धा गोष्टी, या सगळ्या गोष्टी पोलीस अधिकारी जे असतात ते चार्जशीट मध्ये अटॅच करतात म्हणजे जॉईन करतात हे पेपर्स चार्जशीटला. आणि चार्जशीट जी असते 498 च्या केसमध्ये ती 60 दिवसांमध्ये मेहरबान न्यायालयामध्ये दाखल होते. आता चार्जशीट दाखल झाली, चार्जशीट दाखल झाल्याच्या नंतर आता जो पती असतो व त्याचे नातेवाईक असतील ते लोक स्वतःचा बचाव कसा करू शकतात. बघा, चार्जशीट दाखल झाली तर तुम्ही म्हणजे जे आरोपी आहेत पती किंवा त्याचे नातेवाईक, आई वडील, त्याची बहीण असेल किंवा भाऊ असेल व इतर कोणी असतील, तुम्ही ती चार्जशीटची कॉपी घ्यायची. चार्जशीटची कॉपी घेतल्याच्या नंतर पूर्णपणे ती चार्जशीट व्यवस्थित वाचायची. जर तुमच्या विरुद्ध त्या चार्जशीट मध्ये कुठलाही पुरावा नसेल, लेखी किंवा तोंडी पुरावा नसेल व तुमच्या विरुद्ध कुठल्याही प्रकारचा काही आरोप नसतील तर तशा केसेसमध्ये तुम्ही डिस्चार्जचा अर्ज कोर्टात दाखल करू शकतात. बघा, खूप महत्वाचं आहे डिस्चार्जचं. पूर्ण चार्जशीट वाचायची व्यवस्थित, साक्षीदारांचे जबाबदार, फिर्यादीचा जबाब, FIR वगैरे किंवा इतर डॉक्युमेंट असतील त्या तपासामधले, हे व्यवस्थित याचं अवलोकन केलं, वाचन केलं. ते वाचन केल्याच्या नंतर जर तुम्हाला असं समजून आलं पूर्ण चार्जशीट वाचल्याच्या नंतर की तुमच्या विरुद्ध तर तुमच्या विरुद्ध ह्या चार्जशीट मध्ये कुठल्याही प्रकारचा पुरावा नाहीये, तुमच्या विरुद्ध एकही ॲलिगेशन नाही, ॲलिगेशन म्हणजे आरोप नाहीये, तर तशा परिस्थितीमध्ये तुम्ही कोर्टामध्ये चार्जशीट मिळाल्याच्या नंतर कोर्टामध्ये तुम्ही डिस्चार्ज ही एक प्रोव्हिजन आहे कायद्यामध्ये, डिस्चार्जचा अर्ज दाखल करू शकतात. जर तुम्हाला न्यायालयाने तुम्ही जो डिस्चार्जचा अर्ज दाखल केला आहे त्याच्यावर सुनावणी झाली आणि कोर्टाला जर असं वाटलं की तुमच्या विरुद्ध पूर्ण चार्जशीट मध्ये काहीच आरोप नाहीयेत किंवा तुमच्या विरुद्ध पुरावेच नाहीत चार्जशीट मध्ये, तर तुम्हाला त्या केसमधून बाजूला काढलं जाणार. म्हणजे 99% तुम्ही त्या केसमधून बाजूला झाले, मग तुमच्या विरुद्ध ती केस चालणार नाही. समजा जर तुमचा डिस्चार्जचा अर्ज नंतर जर रिजेक्ट केला, कोर्टाला वाटलं तुमच्या विरुद्ध जर काही पुरावे असतील आणि रिजेक्ट केला तुमचा डिस्चार्जचा अर्ज, तर त्याच्यानंतर कोर्ट जे असतं ते तुम्हाला समन्स करून कोर्टामध्ये बोलवतं की तुमच्या विरुद्ध 498 ची जी केस आहे त्याच्यावाले आरोप आहेत, म्हणजे जे काही ॲलिगेशन असतील, आरोप असतील, ते आरोप कोर्ट जे असतं आरोपींना सांगतात. तर मग तुम्ही जर तुम्हाला ते आरोप जर मान्य नसतील तर सरळ बोलायचं आम्हाला आरोप मान्य नाही आहे आणि आम्हाला खटला चालवायचा आहे, केस चालवायचा आहे. जेव्हा ही केस चालू होईल
म्हणजे जी तक्रारदार असते पत्नी तिलाही कोर्टामध्ये बोलवलं जातं आणि तिची साक्ष होते. मग तिला त्या विटनेस बॉक्स मध्ये उभा करतात. मग सरकारी वकील जे असतात तिचावाला सरतपास घेतात की तिने काय तक्रार सांगितलेली ते इथं कोर्टामध्ये तिने सांगावं विटनेस बॉक्स मध्ये. म्हणजे आरोपीचे वकील असतात, आरोपीच्या वकिलांची भूमिका इथे खूप महत्वाची असते. आरोपीच्या वकिलांनी ती जी फिर्यादी असते महिला तिला पूर्ण क्रॉस प्रश्न विचारायचे. प्रश्न असे विचारायचे की तिने जे आरोप केलेले आहेत ते सगळे खोटे आहेत असं अशा प्रकारचे प्रश्न विचारायचे, म्हणजे जेणेकरून तुम्ही म्हणजे आरोपी पक्षाने एकही तिचा आरोप मान्य करायचा नाही. आता हे तिचं सरतपास झाला म्हणजे सरकारी वकिलांनी घेतल्यानंतर तिचं आला क्रॉस एक्झामिनेशन होतं, जे की आरोपीचे वकील असतात ते घेतात. क्रॉस एक्झामिनेशन झाल्याच्या नंतर आरोपी जे असतात त्यांना त्यांची बाजू मांडण्यासाठी कोर्ट जे असतं ते 313 म्हणजे एक कलम आहे. 313 मध्ये आरोपींना त्यांची जर काही त्यांना बोलायचं असेल तेव्हा त्यांना जर काही पुरावे द्यायचे असतील तर ते मेहरबान न्यायालयामध्ये देऊ शकतात. तर समजा आरोपींनी काही पुरावे दिले त्यांच्या बचावासाठी, मग न्यायाधीश साहेब काय करतात, सरकारी पक्षाची बाजू ऐकून घेतात. आर्ग्युमेंट होते मग नंतरचे चीफ एक्झामिनेशन क्रॉस एक्झामिनेशन झाल्याच्या नंतर फायनल आर्ग्युमेंट होते. मग सरकारी वकील साहेब असतात ते त्यांची आर्ग्युमेंट करतात. आरोपीचे वकील साहेब असतात ते त्यांची आर्ग्युमेंट करतात. आर्ग्युमेंट म्हणजेच युक्तिवाद करतात. दोघं बाजूचा युक्तिवाद झाला त्याच्यानंतर मेहरबान न्यायालय जे असतं ते कोर्टासमोर जे जे पुरावे आहेत, म्हणजे काही साक्षीदार वगैरे असतील किंवा इतर काही लेखी पुरावे असतील, तोंडी पुरावे असतील, ह्या सगळ्यांचं अवलोकन केल्याच्या नंतर कोर्ट जे असतं ते निकाल जाहीर करतं. मग निकाल काय जाहीर करतं, एक तर आरोपींना शिक्षा देईल किंवा त्यांना बाइज्जत बरी करेल, म्हणजे निर्दोष मुक्तता करेल त्यांचीवाली. तर अशा प्रमाणे ही जी केस असते ती चालत असते. आता 498 हे जे कलम आहे ते भारतीय न्यायदंड संहितेचं आहे आणि नवीन कायद्यामध्ये 498 कलम जे आहे ते म्हणजे नवीन कायदा भारतीय न्याय संहिता याच्यामध्ये 85 मध्ये दिलेला आहे. ओके. जर आपले अजून काही डाऊट असतील तर तुम्ही मला विचारू शकता कमेंट मध्ये. आणि एक तुम्हाला महत्वाचं सांगायचं, जर आता तुमच्या विरुद्ध जर भारतीय न्याय संहिता कलम 85 प्रमाणे गुन्हा दाखल झालेला असेल, म्हणजे 85 कलम हे जुनं कलम होतं 498 आणि नवीन कलम आहे 95 सॉरी 85 85 बरं. तर डिस्चार्जचा जर अर्ज दाखल करायचा असेल तर तुमच्याजवळ आता 60 दिवसांची मुदत आहे डिस्चार्जचा अर्ज दाखल करायला नवीन भारतीय नागरिक सुरक्षा कायद्याप्रमाणे. जर आता काही प्रश्न असतील तुमचे तुम्ही कमेंट मध्ये मला विचारावेत, मी प्रयत्न करेल की तुमच्या कमेंट्सला उत्तर देईल. धन्यवाद.